जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धुळे आकाशवाणी केंद्रात नागपूर येथून बदली होऊन आलेला प्रदीप जारुंदे नामक व्यक्ती कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत आहे। प्रदीप जारुंदे हा रविवारी सायंकाळी मद्यप्राशन करून आकाशवाणी केंद्रात आला। या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला प्रदीप जारुंदे यांनी दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून आलेला आर्यनचा मेल तपासण्याचं निमित्त करून आपल्या दालनात बोलवले। या ठिकाणी गेल्यावर प्रदीप जारुंदे याने सदर तरुणीचा हात धरून छेड काढली। या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला। या प्रकरणी तिचे पालक देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी असलेल्या पोलीस निरीक्षकाने मुलीची देखील बदनामी होईल असे सांगून सदर घडलेला प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला। बदनामीच्या भीतीने मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केला नाही। मात्र याबाबत मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी धुळे आकाशवाणी केंद्र गाठले। या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप जारुंदे याला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता त्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली। यावेळी सदर मुलीची कान पकडून माफी मागावयास लावली। घडलेल्या प्रकारामुळे धुळे आकाशवाणी केंद्र चर्चेत आले असून अशा अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे। आकाशवाणी केंद्रामध्ये महिला हे कामं करतात, महिला वर्कर्स पण आहेत। त्यातल्या सगळ्याच महिलांनी आमच्याकडे तक्रार केलेली, पण त्याच्यामध्ये एक महिला जी आहे ती अशी तक्रार केली की त्यांचा जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याने तिचा हात पकडला रात्री दारू पिऊन वगैरे असं तुम्ही सांगितलं। तशी तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला पण दिली होती, देवपूर पोलीस स्टेशनला। देवपूर पोलीस स्टेशनला या माणसाला बसून ठेवलं होतं सगळ्यांनी, देवपूर पोलिसांनी, पण त्याचा उपयोग काही झाला नाही। मला असं वाटतं काय मॅनेज झाली असणारी यांची, त्याला ते सोडून दिलं त्यांनी, त्याच्यामुळे याची जास्त जरा तो ह्याच्यामध्ये होता म्हणून आम्ही आमच्या मनसे स्टाईलने त्याला घेतलं। आणि इथून पुढे कधीही कुठल्याही प्रकारे महिलांना जर त्रास झाला अशा प्रकारे कुठल्याही व्यक्तीकडून तर आम्ही मनसे स्टाईलनेच उत्तर देऊ आणि त्याला अजिबात सोडणार नाही। आणि पोलिसांनी पण जरा त्यांचं हे दाखवायला पाहिजे की एका महिलेवर अत्याचार होतो, त्यांना ते मिसगाईड करतात, त्यांना ते कन्व्हिन्स करतात की तुम्ही तक्रार ठीक आहे, तक्रार नोंदवली, पण ते असं त्यांना सांगत होते किंवा तुम्ही जर तक्रार मागे घेतली तर तुमची पण बदनामी होईल, महिलांना बदनामी होईल अशी तुम्ही भीती दाखवता। पोलिसांनी म्हणायला पाहिजे ना उलट, किंवा नाही तुम्ही तक्रार दाखल करा, आम्ही त्याला उचलून आणतो, आम्ही त्याच्यावर केस दाखल करतो। त्यांना कन्व्हिन्स करतात महिलांना, जायचं कुठे आम्ही। आणि आता मी हा एसपीनं हा जाब, आता इथून जर मी एसपीनं हा जाब विचारणारच आहे की काल आम्ही तक्रार दिलेली त्याचं झालं काय, हे असं लोकांना समजावून सांगतात का तक्रार घेऊ नका म्हणून? असं महिलांना कन्व्हिन्स करतात का तुमची बदनामी होईल अशी कन्व्हिन्स करतात महिलांना? आता त्यामुळे आम्ही आमच्या आता मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिले, त्यांनी माफी मागितलेलं आहे, पण आता पुढे आम्ही अजून काय करायचं आम्ही बघू। इथून पुढे आम्ही महिलांवर अत्याचार अजिबात खपवून घेणार नाही।